नमस्कार. कथा कथन 59. कथेचं नाव आहे जीवनात सुख जास्त व दुःख कमी असते. जीवनात सुख जास्त व दुःख कमी असते. की आपण सर्वसाधारण जी काही सामान्य माणसं आहेत किंवा बहुसंख्य माणसं काय समजतात की आपल्या जीवनात सुख कमी आणि आपल्या जीवनात दुःख जास्त असतं असं लोकांना वाटतं. बहुसंख्य लोकांना असंच वाटतं की आपल्या जीवनात सुख कमी आहे आणि दुःख जास्त आहे. आणि याचं कारण काय सांगितलंय की मनुष्य सुख जास्त वेळ त्याचा अनुभव घेत नाही. सुख कमी वेळ टिकतं. आपल्या जीवनामध्ये सुखाचा जो क्षण आहे तो कमी वेळच असतो. मात्र दुःख बराच वेळ आपल्या जीवनामध्ये तेच आठवतं. दुःख आठवत राहतं. म्हणजे आपलं सर्वांचं लक्ष दुःखाकडे जास्त असतं. सुख जास्त असतं पण सुखाकडे लोकांचं लक्ष नाही. थोडाच वेळ. मात्र जे दुःख, छोटंसं दुःख आहे, थोडं दुःख आहे, त्याच्याकडे सर्वांचं जास्त लक्ष असतं. आणि म्हणून माणसाला वाटतं आपल्या जीवनात सुख कमी आहे आणि दुःख जास्त आहे. पण सत्य परिस्थिती काय पहा, आपल्या जीवनात सुख फार आहे आणि दुःख कमी आहे. मानसशास्त्राचे एक प्राध्यापक, नामांकित एक प्राध्यापक सांगतात, विद्यार्थ्यांना धडा शिकवतात. कोणता धडा पहा की त्यांना त्या विद्यार्थ्यांना एक धडा शिकवतात. कोणता धडा पहा की फळ्यावरती पूर्ण पांढरा कागद लावलेले, पांढरा शुभ्र कागद लावलेला आहे आणि त्या कागदावरती बरोबर मध्यभागी सेंटरला काळा ठिपका दिलेला आहे. छोटासा काळा ठिपका दिलेला आहे. आणि त्या प्राध्यापकाने, मानसशास्त्राचे एक नामांकित प्राध्यापक जे होते, त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्हाला फळ्यावरती काय दिसतं? सर्व मुलांनी सांगितलं, फळ्यावरती आम्हाला काळा ठिपका दिसतो. आणि मग ते प्राध्यापक विद्यार्थ्यांना म्हणाले, एवढा मोठा पांढरा शुभ्र कागद तुम्हाला दिसला नाही आणि छोटासा तो ठिपका काळा, तोच फक्त तुम्हाला दिसला. जिथे त्या कागदावर काळा ठिपका दिलाय तेवढाच तुम्हाला कागद दिसला आणि एवढा मोठा पांढरा शुभ्र कागद तुम्हाला दिसला नाही. तसंच जीवनात आहे. जीवनात सुख भरपूर आहे परंतु तिकडे आपलं लक्ष जात नाही. थोडाच काय सुखाचा आपण जास्त अनुभव घेत नाही. एवढं पांढरा शुभ्र कागद असून एकाही विद्यार्थ्यानं फळ्यावरती आम्हाला पांढरा शुभ्र कागद दिसतो असं न सांगता प्रत्येकाने फक्त काळा ठिपकाच दिसतो एवढंच त्यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी काळा ठिपका कागदावर दिलेला आहे तेवढाच काळा ठिपका जो कागद आहे तेवढाच सर्वांना दिसला. पांढरा शुभ्र कागद कुणालाच दिसला नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनातील सुख जास्त असतं पण ते कमी वेळ टिकतं आपल्या जीवनामध्ये. आणि थोडंसं दुःख असतं पण त्या दुःखाकडे आपलं सतत लक्ष असतं. दुःखाकडेच आपण पाहत असतो. सुखाचा आनंद घेत नाही. असं प्राध्यापक, ते जे नामांकित प्राध्यापक होते मानसशास्त्राचे, ते सांगतात. आणि ते उदाहरण देतात की समजा एखाद्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो, पास झालो तर थोडाच वेळ आनंद व्यक्त करतो. आपण थोडाच वेळ, 1-2 दिवस म्हणा, आनंद व्यक्त करतो. परंतु जर एखाद्या परीक्षेत आपण नापास झालो तर ते सतत आठवतं. सतत नापास झालो, नापास, 1 वर्ष वाया, नापास झालो. हे दुःख सतत तुम्ही आठवता.
म्हणजे माणसाचा स्वभाव काय, दुःखाकडे लक्ष जास्त जातं आणि जे सुख जीवनात आहे तिकडे आपलं दुर्लक्ष होतं. थोडाच वेळ त्याचा आनंद आपण उपभोग घेतो आनंदाचा, पण ते थोडा वेळ असतं सुख. आणि तसं मग सत्य त्यांनी सांगितले, जीवनात सुख फार असतं पण तिकडं आपलं लक्ष जात नाही. थोडंसं दुःख असतं तिकडं सर्वांचं लक्ष जातं. ह्या कथेचं नावच काय, आपल्या जीवनात सुख जास्त आहे आणि दुःख कमी, पण आपण त्या दुःखाचा जास्त विचार करतो. असं मानसशास्त्राचे जे तज्ज्ञ आहेत प्राध्यापक ते आपणा सर्वांना सांगतात. लक्षात ठेवा. धन्यवाद.